Example number 7. In figure, angle DFE is equal to 90 degree. FG perpendicular AD. If GD is equal to 8, FG is equal to 12, find one EG, second EFD and third EF. आता हे सोडवत असताना इथे जर तुम्ही दिलेली माहिती पाहिली तर इथे EG आहे पहा. EG ची व्हॅल्यू काढायची असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हायपोटेन्यूज वर परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे आपल्याला बाय जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपण EG ची व्हॅल्यू काढू शकतो. पहा आता इथे आन्सर लिहिताना फर्स्ट नंबर देतो. पहा हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे सांगावं लागेल, त्यामुळे इन ट्रायंगल DFE अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. सेगमेंट FG परपेंडिक्युलर हायपोटेन्यूज ED किंवा DE म्हणू शकतो आपण, ED म्हणू आपण इथे. ओके, आणि मग आता इथे आपण प्रॉपर्टी यूज करू शकतो बाय प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन हा पहा सेगमेंट FG चा स्क्वेअर घ्यायचा आहे. FG स्क्वेअर इज इक्वल टू, इथे डायग्राम मध्ये पहा तर इथे FG चा स्क्वेअर हा इथे EG इंटू GD इतका असतो तो, आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे लिहिताना FG स्क्वेअर इज इक्वल टू EG इंटू GD येणार, EG इंटू GD येणार. हे पहा आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. FG ची व्हॅल्यू आहे देअरफॉर 12 स्क्वेअर इज इक्वल टू, EG ची व्हॅल्यू शोधायची आहे, त्यामुळे EG आहे तसं ठेवले आणि GD ची व्हॅल्यू आहे 8. आता नेक्स्ट पहा 144 इज इक्वल टू EG इंटू 8. आता 8 इकडे घ्या, देअरफॉर EG इज इक्वल टू 144 अपॉन 8. डायरेक्ट आपल्याला इथे भाग घालवला तरी चालतो. आपल्याला आता माहिती आहे की इथे 8 ने डिवाइड केलं तर तिथे आन्सर 18 येणार आहे. मी इथे डायरेक्ट लिहितो EG इज इक्वल टू 18. तर इथे आपल्याला फर्स्ट आन्सर मिळालेलं आहे. ओके, तर इथे मी बॉक्स मध्ये ठेवला. आता आपल्याला सेकंड सोडवायचं आहे. FD ची व्हॅल्यू काढायची आहे. FD कुठे आहे पहा, FD. आता इथे तुम्ही जर या ट्रायंगलचा विचार केला, इथे पहा मी लाइनिंग केलेला आहे हा छोटा ट्रायंगल. या ट्रायंगलचा विचार केला तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यामुळे इथे 2 साइडची लेंथ माहिती आहे. 1 साइडची लेंथ आपल्याला बाय पायथागोरस थेरम आपल्याला काढता येते, आणि म्हणून आपण आता इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. पहा आता नेक्स्ट पार्ट सेकंड. स्टार्टिंग करताना आता इथे FGD या अँगल पासून आपल्याला करावं लागेल, तो 90 डिग्रीचा आहे हे सांगावं लागेल. इथून स्टार्ट करायचं आहे, म्हणजे इन ट्रायंगल इथून कसा वाचायचा पहा, FGD. पहा इन ट्रायंगल FGD अँगल FGD इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे झालं.
मग आता इथे आपण पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पहा इथे हायपोटेनिसचा स्क्वेअर घ्यायचा आहे, म्हणजेच एफडी चा स्क्वेअर, एफडी चा स्क्वेअर इज इक्वल टू इथे एफ जी स्क्वेअर प्लस जीडी स्क्वेअर, जीडी स्क्वेअर. ओके. आणि मग पुढचा पार्ट पहा. देअरफॉर इथे व्हॅल्यू ठेवायची आहे, याचे आपल्याला शोधायचे आहे, त्यामुळे आहे तसं लिहिलं. एफ जी पहा, एफ जी 12 स्क्वेअर प्लस जीडी, जीडी 8 आहे, 8 स्क्वेअर येईल. ओके. आता इथे पहा मी पुढेच लिहितोय इक्वल साइन देऊन. 144 प्लस 8 चा स्क्वेअर 64. आता प्लस करायचे आहे. एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू, पहा इथे हे 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4 8 झाले, 6 प्लस 4 10, वर कॅरी 1 इथे आले, 1 प्लस 1 2. आता एफडी ची स्क्वेअर काढायचं आहे, त्यामुळे इथे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. देअरफॉर एफडी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 208. इथे टेकिंग स्क्वेअर रूट्स लिहायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ दी साइड, स्क्वेअर रूट्स. ओके. आता इथे फॅक्टर्स आपल्याला काढता आले पाहिजे. एफ डी इज इक्वल टू, तर आता 208 चे असे फॅक्टर घ्यायचे की त्याच्यातला 1 हा फॅक्टर मॅक्झिमम परफेक्ट स्क्वेअर मिळाला पाहिजे, मॅक्झिमम परफेक्ट स्क्वेअर मिळाला पाहिजे. म्हणजे काय होणार पहा, लिहिताना कसं लिहायचंय पहा. इज इक्वल टू, पुढे लिहायचं आहे, तर इथे 16 इंटू 13 याचं स्क्वेअर रूट होणार, फॅक्टर पाडले याचे, म्हणजे 16 चं स्क्वेअर रूट 4 येतं, 4, किंवा इथे मी डायरेक्ट लिहितो देअरफॉर एफ डी इज इक्वल टू 16 चं स्क्वेअर रूट 4 आणि रूट 13 युनिट्स, किंवा आहे तसं लिहायचं आहे. ओके. इथे आपल्याला सेकंडचा आन्सर मिळालेला आहे एफडी. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. ओके. आता थर्ड राहिलं पहा. नेक्स्ट आता आपण थर्डला आलो. इथे थर्ड सोडवायचं आहे. ईएफ फाइंड आउट करायचं आहे. ईएफ इथे पहा, जस्ट अ मिनिट. आपल्याला इथे ईएफ शोधायचं आहे. आता ऑलरेडी आपण इजी ची व्हॅल्यू इथे काढलेली आहे, इजी ची व्हॅल्यू काढलेली आहे. तर इजी ची व्हॅल्यू किती आहे पहा, 18 आहे. इथे लिहितो मी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 18 लिहिले इथे, इकडे 12 आहे, आणि हे इथे ईएफ शोधायचा आहे. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे एफ जी, हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला सांगावं लागेल. त्यामुळे मी इथे स्टार्ट करतोय पहा, कुठून. इन ट्रायंगल एफ जी, एफ जी ई, अँगल एफ जी इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. ओके. आता इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, बघा हायपोटेनिसचा स्क्वेअर इथून स्टार्ट करतोय मी, म्हणजेच ईएफ स्क्वेअर
EF स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची सम, म्हणजेच EG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर आता इथे व्हॅल्यू ठेवा. पहा आता इथे व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय मिळतात, EF आपल्याला शोधायचं आहे, त्यामुळे EF स्क्वेअर तसंच राहणार. EF स्क्वेअर इज इक्वल टू EG ची व्हॅल्यू पहा, EG ची व्हॅल्यू आहे 18, त्यामुळे 18 स्क्वेअर होणार, प्लस FG ची व्हॅल्यू आहे 12, त्याचा पण स्क्वेअर होणार. देअरफॉर इथे पहा 18 चा स्क्वेअर 324 प्लस 12 चा स्क्वेअर 144 इज इक्वल टू 4 + 4 8, 4 + 2 6 आणि 3 + 1 4, 468 आलं. ओके, आता आपल्याला ही EF स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आता इथे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, तर स्क्वेअर रूट घेत असताना कसं घ्यायचं हे समजावून घ्या. परफेक्ट स्क्वेअर येईल असा फॅक्टर घ्यावा लागतो त्याच्यामध्ये. पहा, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ दी साइड्स, स्क्वेअर रूट्स इतकं पुरेसं आहे. EF इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 468, हे पहा असं. आता याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत, तर इथे सुद्धा फॅक्टर्स पाडताना पहा 13 ने डिवाइड करायचं आहे. 13 3 जा 39, 7 राहिले, आणि 13 6 जा 78, म्हणजे 13 into 36 येतात. 36 चा स्क्वेअर रूट आहे 6 आणि हे रूट 13 तसेच राहणार. त्यामुळे आपल्याला इथे देअरफॉर EF इज इक्वल टू 6 √13 युनिट्स, किंवा आहे असं एवढंच लिहिलं तरी पुरेसं आहे. युनिट काही इथे दिलेलं नाही. हे थर्डचा आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे. ओके, जस्ट मिनिट.